बुलढाण्यात स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध। स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती 1 किलो साखर मिळणार, तर खामगावात प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची मर्यादा। साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर। साखरेचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या डीमार्टमध्ये तपासणी। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून डीमार्टमध्ये पाहणी। अतिरिक्त साठा तपासण्यासाठी प्रशासन सक्रिय। कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरात देण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय। नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय। काळा बाजार करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करणार। नागपूरमध्ये तूर डाळ, तांदूळ आणि गव्हाच्या किमतीत वाढ। वाहतूक आणि मजुरांचा खर्च वाढल्यामुळे दर वधारले। तांदूळ 68 रुपये प्रति किलोवर। सुटे खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंधित कारवाई नवीन नाही। निर्णय 2011 पासून संपूर्ण देशात लागू। मात्र सध्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश जारी। अन्न औषध प्रशासनाकडून स्पष्ट। अन्न औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई। एकूण 37 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांची एफडीएकडून तपासणी। मुंबईतील कारवाईत एकूण 2,25,00,000 मुद्देमाल जप्त। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठीची वयाची अट रद्द। मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीत निर्णय। पुण्यातील मांजरीमधील आंदोलकाची प्रकृती बिघडली। विद्यार्थ्यांना काही झाल्यास सरकार जबाबदार। विद्यार्थी आक्रमक, तर सुप्रिया सुळेंकडून व्हीसीद्वारे विद्यार्थ्यांची फोनवरून विचारपूस। मराठी सक्ती विरोधात अमराठी रिक्षा चालकांची हायकोर्टात धाव। जनहित याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयावर स्थगितीची मागणी। मुंबईतील 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा याचिकेत दावा। सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांनी घेतली बीएमसी आयुक्तांची भेट। विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्यासंदर्भात भेट। राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द होणार हे आधीच माहिती होतं, सदा सरवणकरांची प्रतिक्रिया। मंत्रालयातील मौखिक आदेशावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश। निर्णयामुळे नियमबाह्य नियुक्त्यांना चाप बसणार। 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयात परतावं लागणार।